एका छोट्या गावात सोनाली आणि अमोल नावाचं दाम्पत्य राहत होतं. दोघांचं आयुष्य खूप साधं पण आनंदी होतं. लग्नाला 2 वर्ष झाली होती आणि आता त्यांच्या आयुष्यात एक मोठी आनंदाची बातमी आली होती. सोनाली गर्भवती होती. घरात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. अमोलची आई रोज सोनालीची खूप काळजी घ्यायची. एके दिवशी सोनालीची सासू तिला म्हणाली, "बाळा, आता तुझ्या पोटात वाढणारं बाळ फक्त अन्नानेच नाही तर तुझ्या विचारांनी, तुझ्या भावनांनी आणि तुझ्या वागण्यानेही घडतं. यालाच गर्भसंस्कार म्हणतात." सोनालीला हे ऐकून थोडं आश्चर्य वाटलं. तिने विचारलं, "आई, खरंच का? अजून जन्मही न घेतलेल्या बाळावर आपल्या विचारांचा परिणाम होतो?" त्यावर तिची सासू हसत म्हणाली, "हो बाळा, आपल्या संस्कृतीत खूप वर्षांपासून सांगितलं जातं की गर्भातील बाळ आईचं सगळं ऐकतं, अनुभवतं आणि शिकतं." त्या दिवसापासून सोनालीने ठरवलं की ती रोज चांगले विचार करेल. सकाळी उठल्यावर ती शांत संगीत ऐकू लागली, चांगली पुस्तकं वाचू लागली आणि देवाचं नामस्मरण करू लागली. अमोलही तिची खूप साथ द्यायचा. तो रोज कामावरून आल्यावर सोनालीशी गप्पा मारायचा आणि तिच्या पोटातील बाळाशीही बोलायचा. तो हळूच म्हणायचा, "बाळा, आम्ही तुझी आतुरतेने वाट पाहत आहोत." काळ पुढे सरकत गेला. सोनालीला जाणवू लागलं की ती जितकी शांत आणि आनंदी राहते तितकं बाळही पोटात शांत राहतं. एक दिवस सोनाली डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेली. डॉक्टरांनी सांगितलं की बाळाची वाढ खूप चांगली आहे. डॉक्टर म्हणाले, गर्भवती स्त्रीने नेहमी सकारात्मक विचार करायला हवेत. आईचा ताण, भीती आणि राग याचा परिणाम बाळावरही होऊ शकतो. हे ऐकून सोनालीला तिच्या सासूचे शब्द आठवले. त्या दिवसापासून तिने आणखी काही सवयी लावल्या. ती रोज योगा आणि हलका व्यायाम करू लागली, चांगलं संगीत ऐकू लागली आणि महाभारत आणि रामायणाच्या कथा वाचू लागली. अमोल कधी कधी तिला अभिमन्यूची कथा सांगायचा. महाभारतात सांगितलं आहे की अभिमन्यूने आईच्या गर्भात असतानाच युद्धकला ऐकली होती. त्यामुळे त्याला चक्रव्यूहात शिरण्याची कला माहीत होती. सोनालीला ही कथा ऐकून खूप प्रेरणा मिळाली. तिला वाटू लागलं की खरंच गर्भातील बाळावर आईच्या वातावरणाचा खूप प्रभाव पडतो. महिने पुढे सरकत गेले आणि अखेर तो दिवस आला ज्या दिवशी सोनालीला प्रसूती झाली. काही तासांच्या वेदनांनंतर एक सुंदर आणि निरोगी बाळ जन्माला आलं. सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. सोनालीने बाळाला हातात घेतलं आणि मनात म्हटलं, "मी जसे विचार केले, जसे संस्कार दिले, तसेच हे बाळ आयुष्यात चांगला माणूस बनू." त्या दिवसापासून सोनालीला एक गोष्ट पक्की पटली. आईच्या मनातील विचार, भावना आणि संस्कार हे बाळाच्या आयुष्याची पायाभरणी करतात. म्हणूनच आपल्या संस्कृतीत गर्भसंस्काराला इतकं महत्त्व दिलं जातं.